डॅडी तुम्ही बसून घ्या क्या हो. नाही 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 चिरंजीव, एवढा चांगला डाव वाया जाता कामा नये. हे बघा डॅडी, असं काही बी होणार नाही. तुम्ही आराम करा बरं. चिरंजीव, आमदार म्हात्रेचं घर आणि आपलं घर तासाभराचं अंतर आहे. सूर्या तिथून निघालाय, मग अजून आपल्या घरासमोर पैशाची भीक मागायला कसा आला नाही? कुठतरी पाणी मुरतंय. हे बघा डॅडी, त्याच्या सगळ्या वाटा बंद झाल्या. अहो कुठं जाणार तू ही लवकर? आणि तसं बी त्याला पैसे देणार दुसरं हाय कोण? एक वेळ वैऱ्याशी दोन हात करा, पण सूर्याला कमी लेखू नका. तो लय खटपटी आहे. तो जग हेकडचं तिकडं करणार, पण हार मानणार नाही. तो वाडा वाचवणार, आणि तसं होता कामा नये. वाडा विकला गेलाच पाहिजे. त्याला दुसरीकडनं कुठून पैसे मिळत आहेत ही कल्पनाच आम्हाला सहन होत नाही. तुळजा, काय पोरखेळ लावलायस ह्यो? चिट्ट्याच्या नादाला लागून ना वेळ वाया घालवतीस. बुडणाराला ना कशाचाही आधार चालतो सूर्य. माझी खात्री आहे ही चिठ्ठी आपल्याला मदत नक्कीच करेल. सूर्य, या शब्दांमागे ना काहीतरी अर्थ आहे रे. आणि मला असं मनापासून वाटतं की हे कोड फक्त तू सोडवू शकतोस. सो प्लीज हे वाच आणि काहीतरी मार्ग काढ. पण ह्याला सूर्य प्लीज माझ्यासाठी एकदा वाच ना. हे बघ, सूर्याचं तेज घेते सामावून, तिच्या उदरातून त्याचा जन्म झाला. ही ना पहिली ओळ वाचून मला असं वाटलं की हे तुझ्याशी काहीतरी रिलेटेड आहे, पण पुढच्या ओळींचा ना अर्थच कळत नाहीये रे. सूर्याचं तेज घेते सामावून, तिच्या उदरातून त्याचा जन्म झाला. आनंदाचा झरा आणि मायेचा वारा, माऊलीच्या सावलीचा कल्पवृक्ष तो, जिथं सुटतील अडचणी नाही दुःखाला थारा. काही अंदाज लागतोय का? जिच्या उदरातून त्याचा जन्म. जिच्या उदरातून त्याचा जन्म झाला. तुझा आई. अगं सोपं आहे. हे बघ, या जगाचा जिच्या उदरातून जन्म झाला आई, आणि माऊलीच्या सावलीचा कल्पवृक्ष तो, जिथं सुटतील अडचणी नाही दुःखाला थारा. तुळजा, जागा कळली. लवकर पोच रे पोरा, लवकर पोच. आता उशीर करू नको. चल तुळजा. ए देसाई, अरे झाला का नाही व्यवहार? काय व्यवहार झालाच नाही? तिकडं काय खेळ चालू आहे का कसला? बघ माझं डोकं उठवू नको. आत्ताच्या आत्ता जास्तीत जास्त किमतीला आहे ना तो वाडा फुकून टाकायचा, कळतंय का? आणि लगेचच्या लगेच दस्त बनवा आणि मोकळं व्हा. मला लवकरात लवकर त्या सूर्याला रस्त्यावर आलेलं बघायचंय, कळतंय का? चला आटपा लवकर 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 लवकर, वेळ नाही आपल्याकडे. ठेव. सूर्या, काय झालं? आपण इथे का आलोय? तुळजा, हे कोड हीच जागा दाखवते. कोड जर खरं आहे ना आणि आपल्याला पैसे मिळा म्हणून घातलं गेलंय ना, तर आपण बरोबर ठिकाणी आलो. म्हणजे बॅग आपल्याच घरात आहे? असं कसं शक्य आहे? घरात नाही तुळजा, झाडाजवळ. चल. तुळजा,
30 लाख 1, 30 लाख 2, 35 लाख. सूर्या, आपण इथे आलोय खरं, पण इथे तर काहीच दिसत नाही अरे. पण तुळजा, या कोडांच्या ओळीनुसार ना आपल्याला बॅग सापडली तर इथंच सापडेल. आपण जरा व्यवस्थित बघूया. तू तिकडे बघ, मी बघतो इकडे. नाही तिकडे. नाही ना, कुठे काहीच नाही अरे. 35 लाख 1, 35 लाख 2. तुळजा, लिलाव शेवटाकडे आला असणार. मला आपलं घर आपल्या हातात नाही जाऊ द्यायचं. काहीतरी करायला पाहिजे. आपण पुढे बघायचं. हा? तुळजा, बॅग येत आहे. पैसे, बॅग बॅग तुझं बॅग कोणतरी ठेवले इथं. कोणी ठेव? कोण आहे इथं? बॅग कोणी ठेवली? कोण आहे का? कोण आहे इथं? सूर्या, इथं येळ काढू नको पुरा. जा लवकर, आपलं घर परत मिळवू. जा. सूर्या, ऐक ना, आपल्याला निघावं लागेल, नाहीतर घर लिलावात जाईल आणि एकदा व्यवहार झाला ना की आपल्याला काहीच नाही करता येणार. हा, चल. चल. देवी आई, तुझ्या आशीर्वादाने सगळं नीट होऊ दे. माझ्या सूर्याला आमचं घर परत मिळू दे. तुझी कृपा असू दे देवी आई, कृपा असू दे. मला वाटतंय ही शेवटची बोली असेल आणि हा वाडा टेंबरे बिल्डर घेतील असं मला वाटतंय. हा, ह्याच्या व्यतिरिक्त कोणाला बोली वाढवायची असेल तर तुम्ही वाढवू शकता. मी शेवटचं पुकारतोय. टेंबरे बिल्डर यांनी 36 लाखाची बोली लावलेली आहे. 36 लाख 1, 36 लाख 2, आणि 36 लाख. थांबा. आला सूर्यकांत शंकरराव जगताप आला. यानं पैसा बिसा आणला का काय? मला लिलाव संपवायला पाहिजे, नाहीतर शत्रुबाया जीव घेतील माझा. आणि 36 लाख. देसाई थांबा. हा?
तुम्हाला हा लिलाव थांबावा लागेल. का बरं? अहो वकील साहेब, अहो लिलाव अगदी शेवटच्या टप्प्यात आलाय आणि तुम्ही थांबवा म्हणताय. देसाई हे लिलाव नाही होऊ शकत. ठीक आहे, तुमची लिलावाचे पैसे आणि आत्ताच्या आत्ता मला घराचा लिलाव थांबवायचं. तुम्हाला ह्यो इथं पाहिजे होता ना? आता ह्यो लिलाव इथल्या इथं थांबवायचा, कळलं ना? अरे वा, मनाला येईल तेव्हा पैसे घेऊन येणार आणि लिलाव थांबवणार. आणि लिलावाची प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे. तुझे पैसे तुझ्याकडे ठेव, तुझ्याकडे. देसाई उगाच वादाला फाटे पडू नका. तुमची रक्कम तुम्हाला परत मिळत असताना माझं घर विकण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही. ए सूर्या, हे काय बरोबर नाही. सगळे कागद माझ्याकडे, कळलं? हे बघा, हे कागद तारण ठेवलेल्या घराचे होते, जे तुम्हाला पैसे देईपर्यंतच तुमच्या कामाचे होते. हं? तुमची पैसे फेडण्याची तारीख काल होती, तेव्हा तुम्ही गप बसतात आणि आज बरे आलात पैसे घेऊन. देसाई, असं कुठं लिहिलंय का की तारण ठेवलेलं घर त्याच दिवशी कर्ज फेडून ताब्यात घेता येईल, नाहीतर घेता येणार नाही? माझ्याकडे जे कागद आहेत ते मला हेच सांगतात की लिलावाच्या कोणत्याही क्षणी कर्जदाराने कर्जाची रक्कम परतफेड केली तर तुम्हाला लिलाव थांबवावा लागेल. आज काय करता वकील साहेब? जरा बाजूला या. हां, तुमच्याशी काही बोलायचे. बोला. अहो वकील साहेब, माझं जरा ऐका. अहो 5 लाखाच्या बदल्यात जर 35 लाख मिळत असतील तर तुम्ही डील कशाला खराब करताय? अहो काही करून लिलाव होऊ द्याच आणि तुमची काय टक्केवारी असेल ती देतो की. देसाई, मी जरी वकील असलो तरी असली बेईमानी म्हणून करत नाही. 5 लाखाच्या बदल्यात 35 लाख मिळावे म्हणून बेईमानी करू मला जमत नाही. अहो वकील साहेब, अहो ऐका की जरा. बस झालं. तुम्ही कायदेशीर होता तोपर्यंत मी तुमची साथ दिली. आता तुम्ही बेकायदेशीर वागताय म्हणून मला तुमची साथ देता येणार नाही. अहो 7 लाख देऊ, पण सगळ्यांना कशाला ओरडून सांगताय? का सगळ्यांना कळू दे ना तुमच्या डोक्यात काय पिकते ते. देसाई, त्यांनी जर पैसे आणले असतील तर तुम्हाला ते घ्यावे लागतील आणि हा लिलाव रद्द करावा लागेल, नाहीतर मी तुमच्यावरती कायदेशीर कारवाई करीन. नमस्कार. कर्जदाराने कर्जाची रक्कम एक हाती दिल्यामुळे हा लिलाव इथेच रद्द होत आहे. तुमचा वेळ वाया गेला त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो. चला, पिक्चर संपला, थिएटर खाली करा. मागच्या साईडला बस स्टँड आहे, तिथं जायचं, लाल डब्यात बसायचं आणि कंटी मारायची. चला, उठा तुमचा बोर्ड आणि व्हा इकडे बाहेर. कोणावर विश्वास ठेवणार? त्या देसाईवर. अहो क्वार्टर नाही ते बॅनर. इथं ना लिलाव होणार आहे ना घर विकलं जाणार आहे. सूर्या, आपण पैसे भरल्यानंतर या घरावर आणि आपल्या प्रॉपर्टीवर यांचा काहीही एक अधिकार नाहीये अशी सही घ्यायची आपल्याला यांच्याकडून. देसाई, तुम्हाला इथे सही करावी लागेल. सही करा. चला टाळं काढा. अहो बघताय काय? टाळं काढा. देसाई, या आता तुम्ही. हं? आता कसं वाटतंय? गार वाटतंय. कसं वाटतंय? गार वाटतंय. आता कसं वाटतंय? गार वाटतंय.
आता कसं वाटतंय वाटतंय. ए देसाई, लाज वाटते का तुला वय ही बॅग घेऊन इथे यायला? तुला काय सांगितलं होतं मी? हे लिलावाचं हेळकं सकाळी लवकर उरकायचं म्हणून. कशाला नको तिथं तुझी अक्कल चालवायची? शत्रुभैया, सगळं काही व्यवस्थित जुळून आणलं होतं, पण त्या सूर्याकडे ऐनवेळी एवढे पैसे आले कडून हेच काही कळलं नाही. आणि लिलावाच्या ठिकाणी वकील होते, त्याच्यामुळे मला काय करता नाही आलं. मग यात काय माझं चुकलं का? तोंड बंद ठेवा तुझं, तोंड बंद ठेव. एकतर माती खायची आणि ती माती का खाल्ली म्हणून नंतर कारणं द्यायची का? तुझ्याच्यानी नाही एक काम जड होत नाही. चुकीच्या माणसावर विश्वास टाकला, लय चुकीच्या माणसावर विश्वास टाकला बघ. झालं का? झालं का? हजारदा सांगितलंय, जवळ काम होत नाही तवर शांत राहत जा, सगळीकडे नीट ध्यान ठेवत जा. पण तुमचा कॉन्फिडन्स तर जणू आवाला टेकलेला असतो. प्रत्येक वेळेला काहीतरी करायला जाताना तोंडावर पडता. त्या सूर्याकडनं उठ सूट माती खाताना जरावी लाज कशी वाटत नाही तुम्हाला? ए देसाई, ते पैसे घ्यायचे निघायचे, नाही तर गोळीच घालू. डॅडी हे बघा, मी सगळा प्लॅन नीट केला होता. चिरंजीव, तुम्हाला कशातच यश नाही हेच कर. अहो असं काय करताय? एखादा डाव रचला तर त्यासाठी लागणारी माणसं चांगली असली पाहिजेत का नाही? या देसाईला घेऊन तुम्ही सूर्याच्या वाड्यावर जप्ती आणायला निघाला होतात. एखादा डाव रचला तर सगळी माहिती पाहिजे, सगळं ठरलेलं असलं पाहिजे. अहो पण प्रयत्न तर पूर्ण केले होते का नाही मी? पण त्या सूर्यानं तुम्हाला पाणी पाजलंच. एवढी सगळीकडून कोंडी करून मी तो बेघर झालाच नाही. आमची इच्छा अपुरीच राहिली. आम्हाला एक कळत नाही, एवढी मोठी रक्कम त्याच्याकडे आली कुठून? डॅडी कळ लवकर. काय झाले? त्या बायकोला एवढ्या प्रेमाने घरी घेऊन आलात ना, जा तिच्याशी प्रेमानं वागा. त्याला काय हवं नको ती बघा, आम्ही बघतो बाकीच. डॅडी मी काय निघा. छत्री, सूर्यानं 5 लाखाची जुळवणी केलीच कशी? आम्हाला वाटते त्यामध्ये त्या आशाचाच हात आहे. ती भेटली नसेल ना त्याला, तिनंच तर पैसे दिले नसतील ना. डॅडी, अहो अशा बाहेर आल्याची बातमी लागताच आपले सगळे लोक तिच्या पार्टीवर आहेत. आता ती कुठं एवढे पैसे आणल? छत्री, एक विसरू नको, लिंगोबा कुठे आणि तो कसा दिसतो हे तिला माहितीये. आमची खात्री ती हितच कुठेतरी लपून बसून त्या पोराबाळांशी बोलण्याचा प्रयत्न करत असणार. शोधून काढ तिला. मोकळी फिरणं आपल्यासाठी धोक्याचे. आमच्या आयुष्यभराच्या कष्टावर पाणी फिरवल ती बया. अहो डॅडी, ह्या लिलावामध्ये आपली लोक पेरली होती, पण त्यांच्या हाताला काहीच लागलं नाही हो. अरे मग गेली कुठं ती? काय जमिनीनं खाली का आबाळाने गिळली? शोधून काढ तिला आणि ताब्यात घे, नाही तर सगळंच गणित बिघडेल. पण डॅडी, मेघ, ती जर सापडली नाही तर तिला शोधणारी माणसं त्यांच्या घरच्यांना आयुष्यभर सापडणार नाहीत. आशाबाई, तुम्ही कुठं येते आम्हाला चांगलं माहिती आहे. आम्हाला थोडा वेळ द्या, तुमचा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडतो.